नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे म्हणजेच पावसाची. तर त्याच बाबतीत एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा. तर मित्रांनो, जून महिन्याचा अंतिम आठवडा जवळ येत आहे आणि राज्यातील तब्बल 22 जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती खूप कमी आहे. त्यामुळे या जिल्ह्यात नेमकं कसा राहणार पाऊस तर तेच आपण पाहणार आहोत. हवामान मॉडेलनुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामध्ये विशेषतः बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा विशेषतः अधिक राहू शकतो. तर काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वारे आणि मुसळधार पावसाच्या सरी देखील पाहायला मिळू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे आणि पिकाचे नियोजन हवामानाचा अंदाज घेऊनच करावे. मात्र या अंदाजामध्ये काही वेळा बदल होऊ शकतो, म्हणून तुम्ही आपल्या अपडेट्सवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.